आज आपण भारतीय संविधानाच्या पारायणाचं सलग 229वं पुष्प गुंफत आहोत. दिनांक आहे 25 मार्च 2022. आपण 374 अनुच्छेद या संविधानातले अभ्यासले, त्याचं विवेचन केलं, त्याच्यावर चर्चा केली, त्याची प्रश्न उत्तरं घेतली. आता या ठिकाणी जो प्रश्न निर्माण झाला आहे की राजकारणावर जाती व्यवस्थेचा प्रभाव पडतो का आणि तो कसा पडतो. तर दुर्दैवाने काही गोष्टी कबूल केल्या पाहिजेत. त्या अशा आहे की जाता म्हणता जात नाही ती जात, आणि आपल्या नसानसात, आपल्या जेनेटिक्स मध्ये जातीची खावी माती हे जे रुजलेलं आहे, त्या दृष्टीनं जात याकडे एक समूह किंवा वर्ग, प्रवर्ग या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर जात व्यवस्थेचा किंवा जातीचा राजकारणावर परिणाम 100% होतो. जातीचा राजकारणावर परिणाम होत नाही असं एखादं उदाहरण जर असलं तर ते या नियमाला अपवाद आहे असं आपण समजावं. आणि त्याचा नेमका राजकारणावर परिणाम काय झालाय, कसला प्रभाव पडलेला आहे, याचं जर उत्तर बघायचं झालं तर तुम्हाला असं दिसेल की या जात व्यवस्थेमुळे राजकारणावर जो प्रभाव निर्माण झाला त्यातून एक वेगळी जमात राजकारणाच्या क्षेत्रामध्ये उदयास आली आणि त्यांचं नाव आहे प्रस्थापित. आपण प्रस्थापित हा शब्द जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जसा शेतकरी त्याचं काम करतो तर त्याची येणारी पिढी शेतीवर काम करायला लागतं. एखादा दुकानदार त्याचं किराण्याचं दुकान चालवत असेल तर त्याची मुलं नंतर त्या दुकानाचे मालक होतात. एखादा डॉक्टर, एखादा सीए, एखादा आर्किटेक्ट त्यांचा ऑफिस थाटून बसला असेल तर त्याच्यानंतर त्यांची मुलं त्या ऑफिसमध्ये काम करायला लागतात. हा एक नैसर्गिक फ्लो आहे, कारण घरूनच ते बाळकडू मिळत असतं. हाच फ्लो तुम्हाला लोहार काम असेल, सुतार काम असेल, कुंभार काम असेल, इकडेही परंपरेने आलेला दिसतो. ज्याच्याकडे जे आहे त्याची येणारी पिढी ते काम करायला प्रवृत्त होते. आता आपण प्रस्थापित आणि राजकारणात हे कसे आले याचा जर विचार केला तर जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा इतर समाजाची काय परिस्थिती होती. अगदी फुले, राजाराम मोहन राय, आंबेडकर, शाहू यांनी केलेली जी भर आहे या सगळ्या याच्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ती फार नंतर फलद्रूप होताना दिसते. पण ज्यांच्या हातात शिक्षण होतं, जे शिकले सवरले होते, ज्यांना कळत होतं, म्हणजे मोरके होते थोडक्यात. आपल्या घटना समितीचा विचार केला, 389 लोकांपैकी कोण असा असेल तिथे की ज्याला लिहिता वाचता येत नाही, ज्याला अंगठे लावता येतात, ज्याला बोललेलं समजत नाही, असे कोण असेल का? शक्य नाहीये. म्हणजे हे जे समोरच्या फळीतली मंडळी होती, ज्याला आपण अभिजन म्हणू, प्रस्थापित म्हणू, अशा मंडळींच्या हाती या संस्था आणि राजकारण साहजिकच आलं. आणि ते आल्यानंतर त्यांच्या घरात जी मुलं जन्माला आली आणि घराणेशाहीची परंपरा निर्माण झाली भारताच्या राजकारणात, ती अजूनही चाललेली आहे. म्हणजे तुम्ही बीजेपीचं बघा, तुम्ही काँग्रेसचं बघा, जी लोक समोर होती त्यांच्याच, म्हणजे त्यांची मुलंच असली पाहिजे असं आवश्यक नाही, त्यांच्या जातीतले, मग कोणी जावई असतील, कोणी चुलते असतील, पुतणे असतील, अजून काही नात्याने दुसरी फक्त कुळं बदललेली असतील, तरीही तो एक जात समूह किंवा एक वर्ग किंवा एक प्रवर्ग म्हणून ओळखला गेला. आणि तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला, प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्रस्थानी सुद्धा हा प्रकार झालेला आहे. देशाचे स्वातंत्र्याचे 70 वर्ष
त्याच्यामध्ये कोण कोण प्रस्थापित हे देशाचे पंतप्रधान होऊ शकले? जे प्रस्थापित नव्हते ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते पंतप्रधान किती दिवस राहिले आणि कसे गेले? मग त्याच्यामध्ये चंद्रशेखर असेल, देवेगौडा असतील, बीपी सिंग असतील. पण हे जे प्रस्थापित आहे, हे प्रस्थापिताचं प्रस्थच खरं मोठं आहे आणि हे प्रस्थ जातीतून निर्माण होतं. आता जात या ठिकाणी फक्त एक कुळ किंवा फक्त एक जी जातीच्या रकाण्यामध्ये लिहिल्या गेलेली आहेत तेवढाच याचा अर्थ येत नाही. तर जातीला काही इतर समूह सुद्धा बिलगतात, त्यांचाही समावेश होतो त्याच्यामध्ये. एक कुलकर्णी नावाचे ग्रस्त आहे, त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणातले प्रस्थापित जातीचे वर्ग काढून त्या कुळांची सगळी माहिती दिलेली आहे आणि त्या पुस्तिकेप्रमाणे 147 कुळं, 147 घराणी अशी आहेत की जी कुठंतरी एका जातीने, एका नात्याने, एका संबंधाने जोडल्या गेलेली आहे. आणि जात व्यवस्थेचा हा खरा परिणाम तुम्हाला राजकारणावर दिसतो की प्रस्थापितांची एक जमात उदयाला आलेली आहे. आज हयात घडीला सत्यवर्धक स्पष्ट उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातली विधानसभा. महाराष्ट्रातल्या 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये 182 आमदार हे एका मराठा समाजाचे असतील तर मेजॉरिटी ही प्रस्थापितांची झालेली आहे. आणि म्हणून शासन किंवा सरकार कोणाचं येतं? ते सरकार प्रस्थापितांचं असतं. प्रस्थापित कुठून येतात? हे आपल्या जात व्यवस्थेतून येतात. आणि तसाही प्रयोग तुम्ही करून बघा, की जिथे ज्या जातीचं प्राबल्य आहे, ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीचे लोक जास्त आहेत, त्या ठिकाणी त्या जातीशिवाय कुणाला उभं राहायला सांगा, ते निवडून येऊ शकतात का? नाही निवडून येऊ शकत. म्हणजे एखाद्या वेळी मुसलमानांचा टापू, तिकडे मुस्लिमच उमेदवार लागतो. असं फार कमी होतं की मुसलमानांच्या मेजॉरिटीमध्ये हिंदू कॅन्डिडेट निवडून आलेला आहे, किंवा एखाद्या जातीच्या जास्त लोकसंख्येमध्ये दुसऱ्या जातीचा कोणीतरी माणूस निवडून आलेला आहे. असं होताना दिसत नाही. आणि हे जेव्हा आपण बघतो तेव्हा याच्यावर उपाय काय? जात व्यवस्थेचा राजकारणावर परिणाम काय होतो हे आपण बघितलं. पण राजकारणावर होणाऱ्या या परिणामातून जी एक प्रस्थापित नावाची जमात निर्माण होते, ते प्रस्थापित पुढे कसे धोकादायक असतात हे या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. एकदा एखादा पक्ष मोठा झाला, कुठलाही घ्या, की त्या पक्षाचे जे वेस्टेड इंटरेस्ट आहे ते वेस्टेड इंटरेस्ट राजकारणापेक्षा मोठे होतात. राजकारणाचा खरा अर्थ आहे की समाजाकडून कराद्वारे, टॅक्सच्या माध्यमातून जो काही पैसा आपण घेतो त्याच्या विविध योजना लोकाभिमुख जनतेला सुखसोयीसाठी वापरून ती परतफेड करायची आणि त्यावर अधिक टॅक्स मिळवायचा. या नाम राजकारण. मग हे राजकारण होतं का? मग या जातीच्या राजकारणामध्ये काही भौगोलिक टापू सुद्धा समाविष्ट असतात. ज्या भौगोलिक टापू मधला लीडर असेल, ज्या जमातीचा असेल, तो तिथला विकास करण्यामध्ये जास्त स्वारस्य दाखवतो. म्हणून तुम्हाला आज दिसतं की पश्चिम महाराष्ट्र हा विदर्भापेक्षा जास्त सुखी आहे, पुढारलेला आहे, सुखसोयींनी युक्त आहे. कुठल्याही गोष्टीची मुख्यालय राज्याची जर पुणे आणि मुंबई या ठिकाणी असतील आणि नागपूर किंवा सोलापूर किंवा अमरावती, औरंगाबाद इकडे फार अल्प प्रमाणात दिलेलं असेल, किंवा नसतानाही एखादं ऑफिस बिन याचं उघडं करून दिलं आणि तिथे नावाला म्हणून दाखवलं खानापूर्तीसाठी, असे जे प्रकार होतात ते अनिष्ट परिणाम, अनिष्ट प्रभाव या जात व्यवस्थेचे राजकारणावर पडलेले आहे. त्याशिवाय दुसरा अनिष्ट प्रभाव हा
राजकारणी प्रस्थापित ज्या जातीचे आहे त्या जातींच्या भल्यासाठी काहीतरी केलं जातं, किंवा मग एखादी जात आपल्याला संलग्न करून घ्यायची असेल तर त्या जातीच्या भल्यासाठी थोडंफार काहीतरी लालूल चांगूल त्यांचं केलं जातं. आणि म्हणून सातत्याने आपली जात श्रेष्ठ आहे आणि आपल्या जातीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे किंवा आपल्या जातीला जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे, म्हणजे नकळत जात ही ध्रुवीकरण करून बाजूला नेणारी जी कोण एक प्रतिगामी शक्ती आहे, विषमतावादी शक्ती आहे, ती विषमतावादी शक्ती भारतीय समाजाला जाती खंडांमध्ये विभागण्यात सदा न कदा यशस्वी आणि फक्त यशस्वीच झालेली आहे. जातीमुळे राजकारण होऊ शकतं, धर्मांधतेमुळे राजकारण होऊ शकतं, हे जणू यांचा पिंड झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की कास्ट सिस्टीम इन इंडिया हा जो शोध प्रबंध डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी 1916 साली कोलंबो विद्यापीठामध्ये सादर केला, त्याच्यामध्ये 3 गोष्टी फार प्रमुख दिल्या आहेत आणि परत एकदा ते बघणं आवश्यक आहे. प्रश्न आपण विचारता त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु आधीचे जे संविधानाची पुष्प पारायणाची झालेली आहे ती तुम्ही डोळ्याखालून घालवा, ती सगळी बघा. काही काही सगळ्याच याला एक हेडिंग दिलेलं आहे, त्या हेडिंग मध्ये ते अनुच्छेद येतील, त्या हेडिंग मध्ये त्याचं विवेचन असेल, त्या हेडिंग मध्ये प्रश्नोत्तराचा मसुदा नमूद केला असेल, तिथे जाऊन बघा. ह्या प्रश्नांची उत्तर आपण ऑलरेडी दिलेली आहे. हे चौथ्यांदा मी आंबेडकरांच्या या थेसिसचा उल्लेख करतोय. त्या थेसिसचं जे शीर्षक आहे ते इतकं मार्मिक आहे. पहिली PhD ज्याच्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकरांना मिळाली, ते शीर्षक आहे कास्ट सिस्टम इन इंडिया, जेनेसिस, मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट. जेनेसिस मध्ये जात व्यवस्थेची, भारतातल्या जात व्यवस्थेची बीज कशात आहे आणि ते आर्थिक शोषणात आहे असं त्यांनी लिहिलं, सिद्ध करून दाखवलं पुराव्याने की कमी जातीच्या माणसाचं उच्च जातीच्या माणसाकडून शोषण होतं. जात उतरंडीच्या शिखरावर जे आहे ते तळात असलेल्या जातीचं शोषण करतात. त्यानंतर आहे मेकॅनिझम. मेकॅनिझम मध्ये त्यांनी विवाह संस्था आणि गोत्र नात्र कुंडली वगैरे हे जे प्रकार आहेत ते प्रकार जात व्यवस्था आहे तशी ठेवायला कारणीभूत असलेल्या सामाजिक संस्था आहेत. म्हणजे विवाह संस्थेकडे जर आपण एक लक्ष टाकलं तर आंतरजातीय विवाह जर तेवढे सोडले तर विवाह हे जातीतल्या जातीत होणं ही भारतीय समाजाची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. आणि या सांस्कृतिक परंपरेने ज्या जातीत तू जन्माला आला, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला, त्याच जातीतली मुलगी ही तुझी पत्नी होणार आणि तुझी मुलं नंतर त्याच जातीमध्ये पुढचा हा व्यवहार असं ते सुरू राहणार. तो मेकॅनिझम म्हणून त्यांनी, त्याशिवायही इतर अजून मेकॅनिझम आहे आपल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये आणि आपल्या वहिवाटीमध्ये आपण ज्या रूढींचं पालन करतो त्या रूढींमध्ये हे सगळं मेकॅनिझम जात व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेलं मेकॅनिझम आहे. आणि तिसरा शब्द त्यांनी डेव्हलपमेंट हा वापरलाय. आता ही डेव्हलपमेंट म्हणजे जात व्यवस्थेचा किंवा जात संस्थेचा विकास. आणि जात व्यवस्थेचा विकास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर एखादी जात जी थोडीशी पुढारली किंवा विकसित झाली तर त्या जातीला इतर जातीपासून तोडून प्रस्थापितांच्या लाईनीत बसवण्यासाठी आरक्षणासारखं बिरुद त्याच्या पाठी लावून त्या जातीला इतर जातीपासून वेगळे सामाजिक आयाम लावण्याचा प्रयत्न केला जातो. सगळ्यात आधी हा प्रयत्न हरियाणामध्ये जाट आंदोलनाच्या माध्यमातून झालेला तुम्हाला दिसतो. ज्या रिझर्वेशनसाठी जाट बांधवांनी आंदोलन केलं त्यांचं रिझर्वेशन अजूनही मिळालं नाही. 25 वर्षाहून अधिक कालावधी झालेला आहे त्या आंदोलनात. सुप्रीम कोर्टात अजून पेंडिंग आहे. त्यानंतरचं दुसरं आंदोलन हे
गुज्जर लोकांनी केलेलं राजस्थानामधलं आंदोलन, तिसरं आंदोलन पाटीदार आंदोलन पटेल लोकांचं गुजरातमध्ये झालेलं, आणि चौथं महाराष्ट्रातलं उदाहरण जे ताजं आहे, बोलकं आहे, एक मराठा लाख मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाचं एक वेगळं फोल्डर निर्माण केलेलं. हे 1916 साली थेसिस मध्ये लिहिताना आंबेडकर म्हणतात की जातीचे नवीन नवीन फोल्डर्स निर्माण केले जातील. आपण जात निर्मूलनाची भाषा बोलतो, जे आरक्षणामुळे शक्य नाही, हेही आपण विवेचन संविधान पारायणामध्ये बघितलेलं आहे. आता तुम्ही हे लक्षात घ्या की या जात व्यवस्थेचा राजकारणावर कसा काय परिणाम होणार नाही. 100% याचा परिणाम होणार. जातीचं ध्रुवीकरण बघा. इतकंच नाही तर जे संत होते, त्या संतांनी कधीही जात व्यवस्थेची भलावण केली नाही किंवा त्या जात व्यवस्थेवर कधीही भाष्य करून पॉझिटिव्ह नाही, उलट तासेरे ओढले की सगळे बिंदूला सारखे आहेत आणि तुम्ही कशाला एका पाण्याचा एक बुंद वेगळा दुसरा बुंदेला वेगळा असं विचार करताय. अशा प्रकारचं संतांचं वक्तव्य या ठिकाणी आहे. आणि तरीही आपण बघू की संत सुद्धा जातीमध्ये विभागले गेलेले आहेत. आता याच्या मागचं राजकारण लक्षात घ्या की संतांना जातीमध्ये कसं काय विभागण्यात आलं. सावता माळी होता म्हणून माळी समाजाचं दैवत, जगनाडे तेली होता म्हणून तेली समाजाचं दैवत संताजी जगनाडे, नरहरी सोनार सोनारांचं दैवत. असे जातीमध्ये तुम्ही संतांना विभागून घेतलेले आणि जातींमध्ये हे संतांची विभागणी राजकारण करण्यासाठी. म्हणजे प्रश्न कसा आहे की जात व्यवस्थेचा राजकारणावर कसा प्रभाव पडतो. इष्ट अनिष्ट, इष्ट प्रभाव फक्त प्रस्थापितांसाठी होतो. म्हणजे या संतांच्या नावाने ती जात एकत्र तिथे येते. ताजं उदाहरण आताच्या अर्थसंकल्पाचं. आज अर्थसंकल्पाचं सूप वाजणार आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पाची तरतूद करत असताना सदुमरे या संताजी जगनाडे महाराजांच्या गावचं जे संस्थान आहे ते तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं आणि त्याला 10 करोड रुपये मंजूर केले. राजकारणी जेव्हा जात व्यवस्थेला अशा प्रकारे खतपाणी देतात, त्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही समाजाचा का असेना एखादे इन्स्टिट्यूट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर घडवण्यासाठी, IAS IPS करवण्यासाठी निर्माण करा. एखादा हॉस्पिटल, एखादं वैज्ञानिक संशोधनाची शाळा करा. त्या ठिकाणी रिसर्च भारतामध्ये कुठे होत नाहीये, तो रिसर्च ओरिएंटेड इन्स्टिट्यूट काढा. नाही, तुम्हाला तीर्थक्षेत्र करण्यामध्ये स्वारस्य आहे. जे संतांची जातीमध्ये विभागणी, त्या दृष्टीनं जातीतले लोक आपल्या भेटीस बांधायचे. हे जे राजकारण आहे, हे राजकारण खऱ्या अर्थाने मूलतः जात व्यवस्थेचा प्रभाव पडून प्रस्थापित निर्माण झाले आणि प्रस्थापितांनी परत जातीचा आधार घेण्यासाठी जातीमधल्या भिंती जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न केला. समाजाचं जातनिहाय ध्रुवीकरण झालं की काय अशी परिस्थिती आहे. साधा एक ओबीसी शब्द उच्चारला तरीही लोक आपसामध्ये कुजबूज करून बघतात ओबीसी म्हणजे हा नेमका कुठल्या जातीचा. माळी आहे, तेली आहे, धनगर आहे, कुणबी आहे, बंजारी आहे, कुठल्या जातीचा आहे. ही परिस्थिती आमची आहे. म्हणजे आमच्या विवाह संस्था, आमचं व्यक्तिगत जीवन ते कदाचित फ्री असेल, आपही जातभीत मानत नाही असं आपण म्हणतो, पण व्यक्तिगत जीवनाबरोबर जेव्हा कौटुंबिक जीवनाचा विचार येतो तेव्हा किती लोक जात व्यवस्था तोडण्यासाठी आपल्या जातीतल्या मुलं मुलींनी दुसऱ्या जातीतल्या मुला मुलींशी लग्न करावे असा पायंडा घेतात. नाही, शक्यतोवर जातीतलं जातीतच लग्न आजही होतं. मग फुले असतील, आंबेडकर असतील, शाहू असतील, राजाराम मोहन राय असतील, जात व्यवस्था निर्मूलनासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले ते सगळे महानुभाव असतील, त्यांच्या योगदानाचं काय झालं. त्यांच्यावर सदा सर्वदा मी जे म्हणालो की प्रतिगामी विषमतावादी शक्ती हावी होतात, कारण प्रतिगामी विषमता शक्ती ह्या अर्थसत्ताक शक्ती आहेत. यांच्याकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सुद्धा राजकारणातून येतो. म्हणून राज्यसत्ता आणि अर्थसत्ता यांचं जे साठलोट झालेलं आहे त्यातून प्रस्थापित नावाची जमात जी उदयास आलेली आहे, त्या प्रस्थापितांचा मूळ पायाच जातीवर आधारित आहे आणि म्हणून त्याचा परिणाम हा राजकारणावर
100% होणारच. म्हणजे तुमच्या कौटुंबिक जीवनापासून त्याची सुरुवात होते. व्यक्तिगत जीवन कदाचित ते फ्री असेल किंवा दाखवण्यासाठी फ्री असेल, बाहेर भाषण करण्यासाठी मी जातीच्या विरुद्ध आहे किंवा मी जातीवादी नाही असं बोलायचं असेल, आणि त्यानंतर कौटुंबिक जीवनामध्ये मात्र जात कशी पाळली जाईल त्याचा विचार करणार असू. आपली तिसरी अभिव्यक्ती म्हणजे आपली सामाजिक अभिव्यक्ती. सामाजिक अभिव्यक्तीमध्ये जाती जातीचं अशा प्रकारे खंडन आणि प्रत्येक ठिकाणी खंडप्राय अशा जाती वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत, त्या आपण बघत असतो. आणि चौथं अभिव्यक्ती म्हणजे राष्ट्रीय, पर्सनल, फॅमिलियर, सोशल अँड नॅशनल. या चौथ्या अभिव्यक्ती म्हणजे राजकारणातून दिसणारा परिणाम, आणि म्हणून हा राजकारणातून दिसणारा परिणाम आहे. प्रस्थापित अभिजन विरुद्ध विस्थापित किंवा भरकटलेले विभक्त असे बहुजन, असा हा लढा आहे खऱ्या अर्थाने. आता जातीला कोणी किती महत्व द्यावं हा ज्याच्या त्याच्या स्वतंत्र विचाराचा प्रश्न आहे. आणि मग हाही प्रश्न जेव्हा विचारला गेला की जात व्यवस्था जशी आम्ही अनुच्छेद 17 मध्ये अस्पृश्यता निवारण केली तशी निवारण होऊ शकत नाही का, घटनेमध्ये तसे बदल करता येत नाही का? तर त्या उत्तराच्या वेळी मी सांगितलं होतं की असे करता येत नाही, कारण सगळी आयडेंटिफिकेशनच जातीवर आहे. कशाचं आयडेंटिफिकेशन आहे? आरक्षणाचं. आणि आरक्षणाचं जे प्रावधान आहे ते कशामुळे आहे की विषमतावादी समाज आहे, समतावादी समाज नाही. आणि हे विषमता मुळात आली कशी, तर मनुस्मृतीपासून सगळा अभ्यास केला, ते विषमता मुळातच जात व्यवस्थेमुळे निर्माण करण्यात आहे. म्हणून आता जातीचा आधार घेऊन आरक्षण ठेवणं हे अपरिहार्य आहे. आणि म्हणून जात आहे म्हणून त्याचा राजकारणावर परिणाम आहे. आणि त्याच्यामुळं प्रस्थापितांचंच राज्य सगळीकडे तुम्हाला भारत देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये आणि केंद्रस्थानी दिसतं. एखादा चेहरा बदलला त्याचा अर्थ तुम्ही सगळा जातीयवाद निपटून काढला असं होत नाही. एखादा तेलीमाळी कुणबी जर उद्या देशाचा पंतप्रधान एखाद्या राजकीय पक्षाने केला तर त्या राजकीय पक्षाचा जातीचा चेहरा बदलल्याचं ते प्रमाण नसतं. उलट ते प्रमाण आहे इतर जातींना हे प्रस्थापित कसे वापरून घेतात त्याचं. हे या ठिकाणी लक्षात घेऊन डोळे उघडून बघण्याची आवश्यकता आहे. साधा काश्मीर फाईल्स एक सिनेमा आज बीजेपी मधले सगळे केडर, RSS मधले सगळे स्वयंसेवक, सगळ्या जातीतले स्वयंसेवक ते पोस्टर लावण्याच्या कामी आणि ओव्हररेड करण्याच्या कामी की हे टॅक्स फ्री करा सिनेमा. टॅक्स फ्री करण्यापेक्षा सरळ समाज माध्यमावर टाका ना. ते कोण अग्निहोत्री आहेत त्यांना सांगून समाज माध्यमावर टाकून द्या. केरळामध्ये आणि त्याच्यानंतर हरियाणामध्ये 2 लोकांनी असं जाहीर केलं की याचं स्क्रीनिंग ओपनली फ्री ऑफ कॉस्ट काश्मीर फाईलचं आम्ही करू. गार्डन मध्ये तशी व्यवस्था झाली. इमिजिएट अग्निहोत्रींनी सांगितलं त्यांना की ही अशी व्यवस्था फ्री ऑफ कॉस्ट करता येणार नाही, त्याला तिकीट लावा. म्हणजे राजकीय शक्तीतले जे प्रस्थापित आहे त्यांना काश्मीर फाईलचा करोडो रुपयाचा व्यापार करायचा आहे. आणि त्या भावनेपोटी काय करायचंय, इतर ज्या जाती आहे त्या सगळ्या वापरून घ्यायच्या आहे. हे लक्षात यायला पाहिजे. हे डोळे उघडून जर आम्ही बघणार नाही ना, वारंवार तेच प्रश्न विचारणार ना, त्याच गुरफट्यामध्ये पडत राहणार, त्याच्यातून मार्ग निघेल का? मार्ग निघणार नाही. जो स्वतःची दिशाभूल करत असेल त्याची बौद्धिक क्षमता ही कधीही वृद्धिंगत होणार नाही. हे सेल्फ डिसिप्टिव्ह मीडियम झालेलं आहे. कुठेतरी एका भावनेच्या मागे लागून आपण हे काम करत असतो. म्हणजे असे राजकीय पक्ष जे सांगतात की आम्ही जात व्यवस्था पाळत नाही, मग तुमच्याकडे विशिष्ट पदावर विशिष्ट लोक कशी येतात? नाही म्हणतात ते सक्षम आहे आणि बाकीचे ते अक्षम आहे का? ते खालच्या ह्याच्यातले आहे, त्यांना शिक्षणच मुळात का उशिरा मिळालं, हेही बोलायला मोकळे होते. आणि तरीही ते जातीवादी नाही. पण एखाद्या खालच्या जातीचा माणूस जर असं सांगायला लागला की अरे आमच्या
एवढी संख्या आहे, एवढी संख्या या जातीची असताना आजपर्यंत या जातीतले IAS IPS एवढे का नाही किंवा का पुढे गेलेले नाही? औरंगाबादचा जसा प्रसंग मी सांगितला एकदा, की मातंग समाजाचा ग्रस्त हे आंदोलन करत होता, की आमच्या समाजातले लोक कन्सेशन वगैरे सगळं मिळतं, आरक्षण, पण आमच्या समाजातले लोक पुढे का नाही? तो म्हणे जातीयवादी. खरा जातीयवाद ज्यांनी करायचा ते काही त्याच्यावर बोलत नाही, ते समतावादी झालेले आहेत, आहे मुळात विषमतावादी, आणि जातीचं कोणी काही बोलायला गेलं तर तो जातीवादी. असे जे सगळे प्रकार आहे, आपण बघितलं असेल की VP सिंगांवर जे पुस्तक लिहिलं गेलं आणि त्याच्यावरती लोकसत्ताच्या गिरीश कुबेरांनी जो अग्रलेख लिहिला, त्याच्यामध्ये व्यत्ययकार VP सिंगांनी जातीचं राजकारण ओबीसीचं रिझर्वेशन देऊन केलं याच्यावर म्हणजे जातीच्या नावाने समाजाचा आद्य व्यत्ययकार असं त्याला टोपण नाव लावून टाकलं VP सिंगांना. आणि जात व्यवस्था ज्यांनी निर्माण केली, जात व्यवस्थेनुसार ज्यांनी आर्थिक शोषण केलं, जात व्यवस्थेनुसार ज्यांनी समाजाचं इन्स्टिट्यूशनलायझेशन केलं, संस्थाकरण केलं, ते कोण? ते साक्षात देव आहे. हा जो असा प्रकार आहे ना, याच्यामध्ये आपण फसलो आहोत, गुरफटलो आहोत. तुम्ही म्हणाल सर हे सगळं ठीक आहे, पण मार्ग काय? खऱ्या अर्थाने याच्यातून जर मार्ग एक काढायचा असेल तर जे प्रस्थापित आहे, प्रस्थापितांकडे मुळात दोन मोठ्या शक्ती आहेत, दोन मोठी आयुध आहेत. त्याच्यातलं पहिलं आयुध आहे राज्यसत्ता आणि दुसरं आयुध आहे अर्थसत्ता. समतावादी तत्वांमुळे जर या देशातले, या राज्यातले बहुजन प्रस्थापितांसारखे राज्यसत्ताक किंवा अर्थसत्ताक झाले नाही तर हे साधारण 12 ते 15% प्रस्थापित विषमतावादी 78-75% लोकांवर सतत राज्य करतील. त्यांच्या हातातली शस्त्र म्हणजे जात व्यवस्था आणि जातीवरून केलेला भावनिक कल्लोळ, आणि ते करत आहे. आता यावर नेमका मार्ग कसा, त्याचं मेथोडॉलॉजी काय? जे 78% बहुजन आहेत त्यांनी राजकीय शक्ती का व्हावी? छत्रपतींचं उदाहरण घ्यावं. 18 पगड जातीचं सरकार बनवलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ज्या छत्रपतीला प्रस्थापितांनी, त्यावेळच्या अभिजनांनी शूद्र आहे असं ठरवलं, त्यांनी राज्याभिषेक मुद्दामून करवून घेतला, हे उदाहरण निर्माण करण्यासाठी की तुम्हीही ते करू शकता. पण तुमच्यामध्ये ती जाणीवच नाहीये. तुमच्यामध्ये अजूनही ते पोस्टर लावणारे आपले बापजादे आहेत, त्यांची मुलंही पोस्टरच लावण्यामध्ये बिझी आहेत. तुमचा उद्धार कोण करणार? तुम्ही स्वतःच उद्धार करून घ्यायला तयार नसाल तर तुमचा उद्धार कोणी ब्रह्मदेव येऊन करणार नाही. आणि जेव्हा हे राजकारणामध्ये जातील तेव्हा एखादा छत्रपती सारखं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी निर्माण होऊ शकते. फुकट नाही. आंबेडकरांनी आणि शाहू महाराजांनी सांगितलं की घराच्या भिंतीवर जाऊन लिहा की मी शासन करते, जमात होणार. कशासाठी सांगितलं असेल? हे कळत होतं. जात व्यवस्था खऱ्या अर्थाने जर इथली निर्मूलन करायची असेल तर जात व्यवस्थेच्या उतरंडीवर जे वरच्या शिखरावर बसलेले लोक आहे त्यांना खाली उतरण्याची गरज आहे, आणि जे तळागाळामध्ये आहे त्यांनी वर जाऊन बसण्याची गरज आहे. परंतु ते वर जाऊन बसल्यानंतर नवीन अभिजन जर निर्माण होत असतील त्यांच्यातले, आणि तेही हेच कामं करणार असतील जे आज प्रस्थापित विषमतावादी करत आहे ते, तर यातून तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. सर्वसमावेशक वृत्तीने जर समतावादी तत्वाने तुम्हाला हे राज्य चालवायचं असेल तर ते समतेचं तत्व हे तुमच्या व्यक्तीत आलं पाहिजे, तुमच्या कौटुंबिक जीवनात दिसलं पाहिजे, तुमच्या सामाजिक जीवनात त्याचे प्रतिबिंब पडले पाहिजे. तेव्हाच राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला हे समतेचं राज्य निर्माण करता येईल. नाही तर हे होणार नाही. विषमतावादी आणि विषमतावादी कारण ते प्रबल आहेत, त्यांच्याकडे अर्थसत्ता असल्यामुळे ते कशाही प्रकारे वाकवू शकतात, कुठल्याही प्रकारे समाजाची दिशाभूल करून त्यांना कुठल्याही बाबतीत आपल्या कारणासाठी वापरू शकतात. आणि त्याला यदा न कदा कुठे ना कुठे काही कॉम्प्रोमाइजेस म्हणा. काही लोक म्हणतात त्याशिवाय मग आम्हाला मार्ग नाही दुसरा, मग काय करायचं, थोडंफार मिळतं ते लाटून घ्यायचं, या विचाराने लोक बळी पडतात आणि बळी पडत राहतात. जोपर्यंत आपण बळी पडत राहू तोपर्यंत वामन जो आहे तो बळीला पाताळात घालतच राहील. 3 पावलं आणि ते एक डोक्यावर दुसरं
छातीवर आणि तिसरं जमिनीत गाडून देण्याचं काम जे आहे, ती कथा वामनाची आणि बळीराजाची आहेच आहे. बळीराजा हा सातत्याने बळीच पडत गेलेला आहे, अशी परिस्थिती. असो, दुसरा प्रश्न आहे, जर व्यवस्था संविधानानुसार चालत नसेल तर त्यावर काय उपाय असू शकतो? याच घटनेचा आपला आज 375वा अनुच्छेद आहे. 375 अनुच्छेद काय म्हणतो की या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून न्यायालय, प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजवायचे चालू ठेवणे. भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्रातील 3 प्रकार सांगितले: दिवाणी, फौजदारी व महसुली अधिकारितेसाठी सर्व न्यायालय, न्यायिक प्राधिकरणे, कार्यकारी प्राधिकरणे व प्रशासकीय प्राधिकरणे असे सर्व प्राधिकारी व सर्व अधिकारी या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून आपापले कार्याधिकार बजावण्याचे चालू ठेवतील. आणि जर नाही केलं तर काय होईल? त्यांना असंविधानिक, अनकॉन्स्टिट्यूशनल म्हटलं जाईल. आणि म्हणून पोलीस अधिकारी असेल, न्यायालयातला न्यायिक अधिकारी असेल, तहसील मधला तहसीलदार असेल, जिल्ह्याचा कलेक्टर असेल, महसूल विभागातला भूमी लेखापाल असेल, या सगळ्यांनी संविधानानुसार संसदेला किंवा राज्याच्या विधानसभेला संमत असलेले कायदे पाळून जर काम केलं नाही तर ते केवळ गैरकायदेशीर होणार नाही तर असंविधानिक होईल. त्यासाठी 375 आहे. प्रश्न कसा आहे, जर व्यवस्था संविधानानुसार चालत नसेल तर त्यावर उपाय काय? त्यावर मग रिट पिटिशन, त्यावर मग सुप्रीम कोर्ट, त्यावर मग हायकोर्ट आणि अशा प्रकारच्या केसेस. पण त्याही केसेस मधून काय होतं? काही होत नाही. आता या प्रश्नाच्या मुळात आपण जाऊन शिरू की व्यवस्था संविधानाप्रमाणे का चालत नाही. रश्मी शुक्लांचं उदाहरण घ्या, परमबीर सिंगांचं उदाहरण घ्या, अनेक उदाहरण आहेत. समीर वानखेडेंचं उदाहरण घ्या, नवाब मलिकांचं उदाहरण घ्या, अनिल भाऊ देशमुखांचं उदाहरण घ्या. कुठला गृहमंत्री हा कमिशनरला सांगतो, सचिन वजेच्या थ्रू निरोप देतो की 100 करोड पाहिजेत आणि हे रेकॉर्डर येतं, त्याच्याबद्दलचे तपास चालू होतात, त्याच्यात मंत्री महोदयांना अटक होते वगैरे वगैरे. ठीक आहे, केंद्रीय तपासी यंत्रणाचा केंद्र शासनाकडून गैरवापर होत आला, होत असतो आणि होत राहील. तो चालूच आहे. ते तर संविधानानुसार चालतच नाही. आत्ताचा कालचा निर्णय आहे की परमबीर सिंगाचे सगळे खटले सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सीबीआय कडे द्यायचे. म्हणजे तुमच्या महाराष्ट्रातल्या ज्या संविधानिक यंत्रणा आहे त्यांच्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवलेला आहे. आणि हा अविश्वास कोर्टाने दाखवावा तसा मसुदा परमबीर सिंगांनी कोर्टामध्ये सादर केला. प्रश्न या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने असा विचारला पाहिजे होता की तुम्ही जे काही केलं ते संविधानाला धरून होतं का? तुम्हाला आतापर्यंत ज्या पोस्टिंग मिळाल्या इतर लोकांना डावलून, मग ठाण्याचे कमिशनर असो किंवा अँटी करप्शनचे तुम्ही ऍडिशनल डीजी असो, जिथे तुम्ही पाटबंधारे घोटाळ्यामध्ये आताचे उपमुख्यमंत्री यांना क्लीन चिट देण्यासाठी ताबडतोब एक सप्लिमेंटरी अफिडेव्हिट हायकोर्टामध्ये दाखल केलं आणि मग सकाळी अगदी फडणवीसांबरोबर गळ्यात गळा घालून 5 वाजता राजभवनावर जाऊन सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला. हे परमबीर सिंग, तुम्ही आधी संविधानिक होता का? तुम्ही व्यवस्था संविधानिक मार्गाने चालवली का? हे न्यायालय विचारत. हा विरोधाभास इथे लक्षात घ्या. हा विरोधाभास लक्षात घ्या. आणि परमबीर सिंग एक उदाहरण म्हणून सांगतो कारण या प्रश्नाच्या उत्तरात आहे. माझे काही ते व्यक्तिगत शत्रू नाहीत, पण पोलीस खात्यातला एक अधिकारी म्हणून मला असं वाटतं की ते जे वागले ते स्वतःच जर असंविधानिक वागले असतील आणि त्याच्यातून हे निर्माण झालं असेल तर कोर्टाने कमीत कमी एवढं तर म्हटलं पाहिजे की तुम्ही अंतर्मुखून स्वतःकडे बघा. आमच्याकडे ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काम केलं, पूर्ण 40 वर्ष तुम्ही तुमच्या सेवेची घालवली एक नामवंत IPS अधिकारी म्हणून, आता त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही. आणि मग स्वतःकडे अंतर्मुख होऊन बघा. जेव्हा सचिन वजेने येऊन तुम्हाला सांगितलं, रिपोर्टेड फॅक्ट्स आहे, कोर्टाच्या रेकॉर्डवर आहे, वकिलांच्या अफिडेव्हिट मध्ये आहे की 100 करोडची मागणी मला गृहमंत्र्यांनी केलेली आहे, त्यावेळी तुम्ही संविधानिक पद्धतीने जर वागला असता तर तुम्ही
FIR घ्यायला पाहिजे होती, त्याच वेळी त्याला सांगायला पाहिजे होतं, किंवा स्वतः FIR नोंद करायला पाहिजे होती. कुठल्या पोलीस स्टेशनला सांगितलं असतं, तिथे FIR नोंद झाली असती. पण त्याशिवाय तुम्ही प्रयत्न केला की राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून ह्या गोष्टी सांगाव्या, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला भेटून सांगाव्या, ज्यांचा राज्याच्या कारभाराशी संबंध नाही अशा श्रीमान शरद पवार साहेबांना जाऊन सांगाव्यात. हे संविधानिक होतं का? म्हणजे व्यवस्था संविधानिक पद्धतीने कार्य करत नाही. आणि हे कार्य का करत नाही? कारण परत पहिल्या प्रश्नाचं मूळ आहे की जात व्यवस्थेतून निर्माण झालेली प्रस्थापितांची जमात. ह्या प्रस्थापितांना एक एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की काही जरी झालं कुठे तरी आमचं काही वाकडं होत नाही, आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, आणि कुठेही गेलो तर आम्ही त्याच्यातून मार्ग काढू. ज्या न्यायालयाने तुम्हाला फरार घोषित केलेला आहे तिथं सुप्रीम कोर्टाने सगळ्या सोयी तुम्हाला बहाल करून टाकल्या आणि सांगितलं की यातलं सत्य समोर आलं पाहिजे. बरोबर आहे, सत्य समोर आलंच पाहिजे, पण 200 दिवसानंतर वाटतं सत्य समोर आलं पाहिजे. 200 दिवस पळत होते तेव्हा याचं हे वाटलं नाही. आणि आता तर अहमहिका अशी चाललेली आहे की कालच्या लोकमतच्या डिबेटमध्ये हा मुद्दा आला की राज्याच्या विधानसभे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे स्पष्टपणे बोललं गेलं की आपल्या मंत्र्यांना जर हे लोक अशा प्रकारे जर्जर करून केंद्रीय तपास यंत्रणा मार्फतीने त्रास देत असतील तर आपणही राज्याच्या यंत्रणांमार्फत अशा प्रकारचे प्रकरण उकरून काढले पाहिजे. ते मंत्री कोण सुनील केदारांचं वक्तव्य आलं, ते म्हणाले की माझ्याकडे फक्त द्या तुम्ही कारभार, मी बघा कसं यांना पळताभुई थोडी करतो. हा 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 प्रकार संविधानिक आहे का? हा प्रकार संविधानिक आहे? आता झालं कसं, दोन्ही प्रस्थापित आहेत, दोन्ही विषमतावादी आहेत, दोन्ही अभिजन आहेत आणि हे भांडतायत, आणि आम्ही 78% असं नुसतं तोंडाचं बोळकं करून पाहतोय भकास नजरेनी त्यांचा खेळ, रोजच्या रोज त्यांचा खेळ पाहतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कोणी बघत नाही, बेरोजगारीचं कोणी बघत नाही, स्त्रियांवर होणारे अत्याचार रोजच्या रोज वाढत आहे, त्यांची कोणी वाच्यता कुठे करताना दिसत नाही. पण यांच्या भरल्या पोटावर जी ढेकर येते ती ढेकर मल्टी डेसिबल आवाजाने मोठी करून दिवसभर तुम्हाला मीडियाच्या थ्रू ऐकवली जाते. म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे घटनेप्रमाणे वागत नाही, संविधानाप्रमाणे वागत नाही. कित्येक उदाहरण आहे. ज्युडिशियरी हे संविधानिक प्रघाताने चालतो असं दाखवतात, पण इष्ट परिणाम आणि फलश्रुती बघायला गेलं तर तसं चित्र दिसत नाही. ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणतात की कायदे मंडळ जेव्हा कायदे निर्माण करतात तेव्हा या कायद्याने न्याय मिळेल की न मिळेल याचा विचार न करता कायदे पारित केले जातात. शेतकऱ्यांच्या 3 कायद्याचा दाखला दिला त्यांनी, जिथे त्याच सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश येऊन टाहो फोडतात प्रेस कॉन्फरन्स मध्ये की न्यायालयामध्ये न्यायदानाच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप प्रचंड झालेला आहे. जिथे मीडिया या नुसतं यांच्या भरल्या पोटावरच्या ढेकरी ऐकवण्यामध्ये स्वतःला स्वारस्य मानतो स्वतःच. ही सगळी परिस्थिती बघता हे 4ही पिलर कोसळलेले आहेत लोकशाहीचे, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी अँड मीडिया. आणि म्हणून हे जे प्रश्न तुमच्या मनाला पडतात आहे, तुम्ही तरुण आहात, तुम्ही या प्रश्नांचा विचार नुसतं उत्तर शोधण्यासाठी करू नका. अल्गोरिदम वापरा. अल्गोरिदम इज सेट ऑफ रूल which must be applied to find a solution of the problem. That is algorithm. आणि हा अल्गोरिदम वापरत असताना आपण नेमकेपणाने काय केलं पाहिजे त्याचं जर उत्तर शोधायचं असेल तर संविधानामध्ये शेवटचं जे आशास्थान आहे ते आहे वी द पीपल ऑफ इंडिया. हु आर वी द पीपल ऑफ इंडिया? एक माणूस, एक पक्षप्रमुख हा वी द पीपल ऑफ इंडिया आहे का? त्या पक्षप्रमुखाची जात, त्याचा जात समूह, त्याची निर्माण झालेली प्रस्थापना, त्याचं निर्माण झालेलं आर्थिक साम्राज्य, त्याचं निर्माण झालेलं राज्य सत्ताक, हे वी द पीपल ऑफ इंडिया आहे का? नाही. तर वी द पीपल ऑफ इंडिया तुम्ही आहात.
तुम्ही नुसतं प्रश्न विचारू नका. तुमच्या मनातच या प्रश्नाची उत्तरं दडलेली आहे, पण तुम्ही कदाचित उघडपणे कबूल करत नाही किंवा तुमच्यात समोर येऊन तसं बोलण्याची हिंमत नाही. हे बोलल्या गेलं पाहिजे. अनेक थरावरून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आज लोक भारताच्या शासन प्रशासन प्रणालीच्या संदर्भात भाष्य करत असतात. समाज माध्यम भरभरून याच्यावर बोलत असतात, पण होत नाही परिणाम काहीही. कारण प्रस्थापितांची शक्ती प्रचंड मोठी आहे. त्या शक्ती समोर कुठंतरी तुम्ही पंगुत्व स्वीकारता, तुमच्यावर किंबहुना ते लादलं जातं आणि त्याला आपण बळी पडतो. म्हणून या गोष्टीचा साकल्याने विचार एवढ्यासाठीच करायचा आहे की संविधानातल्या व्यवस्था संविधानाप्रमाणे चालत नसतील तर काय करावं. मी ते थातूर मातूर उत्तर देण्यात आय डोंट बिलीव्ह की कोर्टात जावं आणि रीट करावं आणि वर्षोगंती पडली राहावी किंवा मग राजकारणात यावं आणि तिथं तुम्ही हजर राहावं आणि मग शासक बनावं वगैरे वगैरे. हे सगळे हे पालत्या घड्यावरच हे आहे, उगाच भरल्यापोटी केलेले उपदेश आहे. खरा मार्ग आहे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून तुम्ही या भारताचे संस्था निर्माते आहात, त्या दृष्टीनं तुमचा विचार करा. कारण आत्ताच्या ज्या संस्था मी तुम्हाला सांगतो या प्रस्थापितांच्या निर्माण झाल्या त्या सुद्धा तुम्हीच निर्माण केलेल्या. मग ह्याला खाली आणून तुम्हाला स्वतःची व्यवस्था का निर्माण करता येत नाही, संविधानासारखी व्यवस्था का निर्माण करतायत. जर मुळात व्यवस्थाच संविधानिक मार्गाने निर्माण झाली नसेल, ज्याला 21 आणि 22% मतं मिळाली तो अख्ख्या मतदारसंघाचा लीडर होऊन जातो. हे लोकशाहीचं तत्व संविधानिक लोकशाहीचं तत्व आहे का? किमान 51%, किमान 60%, किमान 70% असं कुठेतरी एखादी घटना दुरुस्ती आहे. तर घटना दुरुस्ती कोण करेल? प्रस्थापिताचं काय पडलेलं, त्यांना थोडीच अशी घटना दुरुस्ती करायची. पण तुम्ही तिथं असलं पाहिजे, तुम्ही तिथं गेले पाहिजे. पण तुम्हाला सतरंज उचलण्यात आणि तुम्हाला बोर्ड लावण्यात आणि होर्डिंग लावण्यात स्वारस्य आहे. प्रस्थापितांचे सगळे जोडे उचलण्यामध्येच तुम्ही स्वतःची धन्यता मानत असाल तर ठीक. प्रश्न मनात येत राहील, त्याची उत्तरही वेगवेगळ्या प्रकारे लोक देत राहतील, पण खरं उत्तर अल्गोरिदम जो आहे तो सापडणार नाही. आणि तो आज शोधण्याची गरज आहे. आज अल्गोरिदम का सापडत नाही? कारण ज्याच्याकडे आज अशी भूमिका आहे प्रस्थापितांची की ज्याला जे खाद्य हवंय, ज्याला ज्याची भूक आहे ते अन्न द्यायचं. जातीची भूक निर्माण केली त्याला तसं फितवायचं. आरक्षणावरून ओबीसी चढवायचे, आरक्षणावरून मराठे चढवायचे. ज्याला जी भूक आहे ते अन्न त्याला द्यायचं, म्हणजे अल्गोरिदम सेट होतो. त्याच्याही पुढचं असं झालंय की आपल्याकडे जे अन्न आहे त्या प्रकारची भूक त्याच्यात निर्माण करायची, म्हणजे समाजाच्या गरजा तशा निर्माण करायच्या आणि अल्गोरिदम सेट करायचं. हा अल्गोरिदम आहे का? हा सेट ऑफ रूल आहे, सेट ऑफ रूल्स आहे विच मस्ट बी युटिलाइज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. कुठला अल्गोरिदम वापरला पाहिजे हे तुमचं ठरवण्याची वेळ आलेली आहे. आता चुकलात, पुढेही चुकत राहणार. पिढ्या ठेचाळल्या, पुढच्याही पिढ्या ठेचाळत रक्तबंबाळ होत प्रवास करत राहणार. धोक्याचा इशारा देतोय. संविधान पारायणामध्ये हे काम सातत्याने मी करत आलेलो आहे आणि ते किंबहुना व्हावं त्यासाठी हे पारायण आहे. आज 229 पुष्प आपण या पारायणाची केलेली आहे. उद्या आपण 376व अनुच्छेद अभ्यासू. 230व पुष्प असेल दिनांक 26 मार्च. तोपर्यंत वेळेअभावी आज तुमची इथेच रजा घेतो. धन्यवाद.